नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संहितामध्ये क्वेश्चन कशा प्रकारे लिहायचे, म्हणजे क्वेश्चन असतील ते एलिक्युल कशा प्रकारे लिहायचे, एसिक्युल लिहायचे, यासाठी मी एक फॉर्मॅट सांगणार आहे। अशा प्रकारे तुम्ही जर क्वेश्चनचे आन्सर लिहिताल तर तुम्हाला छानपैकी त्यामध्ये मॅक्झिमम मार्क पडण्याची शक्यता आहे, कारण की यामध्ये सगळंच कव्हर केलं आहे मी, की ज्याला विद्यार्थ्यांना श्लोक पाठ आहे तसे पण, आणि ज्या विद्यार्थ्यांचे श्लोक पण पाठ नाहीत त्यांच्यासाठी पण हा अशा फॉर्मॅटमध्ये लिहिताल तर चांगल्यापैकी तुम्हाला मार्क पडतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता प्रश्न असा आहे की चिकित्सा चतुष्पादाचे वर्णन करा। आता एलिक्युल हा दरवर्षी आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतो। आता ह्या क्वेश्चनवर आपला पूर्ण मी सांगणार आहे की तुम्हाला कसा जरी क्वेश्चन जरी आला संहिताच्या पेपरमध्ये, जो तुमचा 22 तारखेला पेपर असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कसा जरी क्वेश्चन आला तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे लिहून चांगल्यापैकी चांगले मार्क मिळवू शकता त्या क्वेश्चनमध्ये। तर चला बघूया। आता हेडिंग सुरुवातीला टाकायची, जे क्वेश्चनमध्ये दिले तुम्हाला तीच हेडिंग टाकायची, चिकित्सा चतुष्पाद। त्यानंतर मग ही लाईन कंपल्सरी लिहायची। तुम्हाला काय आहे की जे अष्टांग हृदय सूत्रस्थान आणि चरक सूत्रस्थान, चरक संहिते सूत्रस्थान आहे, तुम्हाला सगळ्या अध्यायाचे सिरियल वाईज काय पाहिजे, नाव पाठ पाहिजे। सिरियल वाईज नाव पाठ करायचे नसेल तर आणखी 2-4 दिवस आहे, तुम्ही काय करा, चार्ट करा आणि तुमच्या स्टडी टेबलला चिटकून टाका आणि नाव म्हणजे पाठ करून ठेवा। आणि त्या अध्यायामध्ये काय काय येतं ते तरी स्पेसिफिक ध्यानात ठेवा। जसं की तुम्हाला सांगतो, आता खाली बघा, चरक, आपण आता चतुष्पद आपल्या अष्टांग हृदयमध्ये पण आहे आणि आपल्या चरक संहितामध्ये सुद्धा पण आहे, पण आपण चरक संहितानुसार आता हे लिहित आहे चिकित्सा चतुष्पद, कारण की प्रश्नामध्ये स्पेसिफिक वर्णन केलेलं नाही की अष्टांग हृदयानुसारल्या चरक संहितानुसारल्या, म्हणजे आपण दोन्ही सुद्धा कोणतं पण लिहू शकतो। चला बघूया आता कसं सांगितलं आपण। चरक संहितेमध्ये आचार्य चरक यांनी 9वा अध्याय खुड्डाक चतुष्पाद या अध्यायामध्ये चिकित्सा चतुष्पादाचे वर्णन केले आहे। म्हणजे अगोदर सुरुवातीला सांगून दिलं आपण काय, चरक संहितामध्ये आचार्य चरक यांनी काय 9वा अध्याय, म्हणजे जे पेपर चेक करणार आहेत तर त्यांना समजून गेलं की याचा अभ्यास झाला बाबा, ह्याला अध्याय सुद्धा माहिती आहे, 9वा अध्याय। आणि खुड्डाक चतुष्पाद अध्यायाचं नाव पण लिहिलंय त्यांनी की खुड्डाक चतुष्पाद या अध्यायामध्ये हा चिकित्सा चतुष्पाद आहे, त्यामध्ये यामध्ये चिकित्सा चतुष्पादाचे वर्णन केलंय। मग त्यांना इथंच कळून गेलं की याचा अभ्यास आहे, जास्त काही ध्यान द्यायची गरज नाहीये, याने छानपैकी लिहिलं असणार आहे। आता इथंच किती पेपर चेक करण्याला आयडिया येऊन गेला की नाही काय याला अभ्यास आहे बाबा ह्या क्वेश्चनचा, तर असं लिहिलं की तुम्हाला इथं त्यांना समजलं की यांना चांगल्यापैकी याचा अभ्यास झालाय आणि चांगलं लिहिलंय। मग त्यानंतर तुम्ही असे टी डायग्राम वगैरे काढायची की समजा आता चिकित्सा चतुष्पाद आहे, कोणते 4 पाद येते चिकित्सा चतुष्पाद कोणते, की वैद्य आहे, त्यानंतर औषधी म्हणजे द्रव्यगुण आहे, परिचारक आहे, आतुर म्हणजे रोगी, असेच दाखिले तुम्ही। म्हणजे ह्या इथंच झालं की त्यांना लगेच तुम्हाला लगेच इथंच एखादा दुसरा मार्क लगेच देऊन टाकतात। इथं समजून गेलं की त्यांना छान लिहिलं ह्यानी की लगेच इथं त्यानंतर तुम्ही लिहायचं वैद्य। आता वैद्य म्हणजे काय, भिषक किंवा चिकित्सा अशा प्रकारे। जर तुम्हाला श्लोक येत असेल तर श्लोक लिहा तुम्ही इथं, श्लोक येत असेल, ज्यांना विद्यार्थ्यांना श्लोक पाठ असेल त्यांनी डायरेक्ट लिहायचं, असं इथं लिहायचं हेडिंग टाकून डबल एरो मध्ये ह्याच्यात लिहून घ्यायचं श्लोक के श्रुते पर्यावदत्वम बहुशदृष्टो कर्मता दाक्षम शौचमिती नियम वैद्य गुण चतुष्टयम। आणि इथं रेफरन्स लिहायला विसरायचं नाही, चरक सूत्रस्थान जो अध्याय कितवा नंबरचा अध्याय त्या अध्यायातला हा श्लोक आहे, चरक सूत्रस्थान 9वा, तर चरक सूत्रस्थान मधला हा आपण अध्याय हे लिहिलं, श्लोक लिहिला आणि मग डायरेक्ट लिहिले खाली हेडिंग वैद्याचे गुण लिहिले। काय काय आता तेच सांगितले काय, ज्या विद्यार्थ्यांना आता श्लोक पाठ नाही आणि काय त्याने डायरेक्ट असं लिहिलं जरी चालत, ज्या विद्यार्थ्याचा श्लोक आहे त्यांनी ठीक आहे बा, त्यांना पाठ एखादा दुसरा श्लोक पाठ असणार चांगलं आहे, कारण तुमच्या मार्कमध्ये खूप मोठी इम्प्रूव्हमेंट पडते। जसं श्लोक असतात तर तेवढे छानपैकी तुम्हाला मार्क मिळतात। आणि ज्या विद्यार्थी श्लोक नाही ते डायरेक्ट असं पण लिहू शकतात, डायरेक्ट वैद्य भिषक वगैरे आणि वैद्याचे गुण। आता कसं लिहिलं खाली, शास्त्राचे संपूर्ण ज्ञान असावे, काय शास्त्राचे संपूर्ण ज्ञान असावे, वैद्याला अनेक वेळा त्या कर्माचा दृष्ट असावा, म्हणजे ते कर्म म्हणजे सर्जरी वगैरे त्यांनी स्वतः बघितलेले असावा। त्यानंतर काय, आता तिसरं काय बघतो, गुण बघतो आपण। आता दाक्षा म्हणजे काय, दाक्ष असावा, अर्थात समय सूचकता असून आपल्या युक्तीने यथायोग्य शक्तीचा वापर करण्याजोगा असावा, म्हणजे अर्थात हुशार असावा। दाक्ष म्हणजे हुशार असला पाहिजे वैद्य, त्याला युक्तीचा वापर करता आला पाहिजे अशा प्रकारे। नंतर आणखी काय कर्म दिलंय, आता चौथा काय गुण दिलाय, पवित्रता ठेवणारा असावा, अर्थात चारित्र्य संपन्न असावा। तर अशा प्रकारे पूर्ण तुम्ही वैद्याचे गुण पाहिले। आता त्यामध्ये तुम्ही आणखी काय ऍड करू शकता, आता काय की असं एक काय चार्ट काढू शकता तुम्ही, त्यामध्ये भिषकचे गुण, चतुष्पादचे गुण मधून असं, म्हणजे त्याच मध्ये भिषक मध्येच म्हणजे वैद्य मध्ये तुम्ही लिहू शकता श्रुत पर्यावदत्वम, म्हणजे तुम्ही ते श्लोक मधले शब्द घेतले, त्यानंतर दृष्टकर्मा, दाक्ष आणि पवित्र, हे 4 भिषक म्हणजे वैद्याचे गुण आहे, हे तुम्ही इथंच ऍड करू शकता। जे आपण वैद्याचे गुण वगैरे पाहिलेत आपण इथं, त्या वैद्याच्या गुण मध्येच तुम्ही इथं जे सांगितलंय हे वैद्य, हे चार्टच्या खाली तुम्ही अशी इथं तो म्हणजे वैद्याच्या हेडिंगच्या खाली तुम्ही तो चार्ट
चार्ट काढू शकता आणि मग वैद्याचे गुण इथं एक्सप्लेन करू शकता अशा प्रकारे. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. फक्त एक करताना जे अशा बेशक वगैरे केलं तिथे एक गोल सर्कल करा तुम्ही, किंवा मग इथं स्क्वेअर बॉक्स वगैरे करा. एक तर काय करा, एक तर गोल सर्कल करा किंवा स्क्वेअर बॅक्स वगैरे जे स्क्वेअर बॉक्स असेल तो करा. कारण की अशा प्रकारे करू नका, हे असं छान दिसावं म्हणून मी केलेलं आहे, पण तुम्ही अशा प्रकारे करू नका. एक तर गोल सर्कल करा किंवा मग एक स्क्वेअर बॉक्स करा, सर्कल किंवा स्क्वेअर वगैरे बॉक्स करून अशा प्रकारे तुम्ही असं करा तुम्ही. त्यानंतर आता पुढे पाहिजे आपण द्रव्यगुण. आता द्रव्यगुण मध्ये काय सांगितलंय, औषधी गुण सांगितलं आपण, द्रव्यगुण औषधी गुण. दुसरा आता यामध्ये तुम्ही काय सुरुवातीला श्लोक काय, बहुता तत्र योग्यत्वम अनेकविध कल्पना संपच्चेती चतुष्कयम द्रव्यानाम गुण उच्चते. अशा प्रकारे आपण श्लोक लिहिला. ज्यांना श्लोक येतोय त्यांनी श्लोक लिहा, ज्यांना श्लोक येत नाही त्यांनी डायरेक्ट मग काय करायचं, आता जे अशी चार्ट वगैरे आपण बनवला असेल, मग तुम्हाला जे माहित असेल, जे अर्थात इथे श्लोकचे शब्द वापरले तरी चालतील, नाही नसले तर तुम्ही डायरेक्ट असे जरी लिहिलं चार्टमध्ये आणि मग नंतर एक्सप्लेन जरी केलं तरी चालेल. मग आता द्रव्य म्हणजे औषधी काय, बहुत्व, योग्यत्व, अनेकविध कल्पना आणि गुण संपन्न असे तुम्ही इथं मांडलं. द्रव्यगुणच्या खाली चार्ट केला लिहिलं. त्यानंतर आता औषधी गुणचं तुम्ही काय, द्रव्याचे गुण लिहिता म्हणजे औषधीचे गुण लिहिता. आता काय एक एक्सप्लेन करायचं. बहुता अर्थात म्हणजे काय, औषधी द्रव्य पर्याप्त मात्रेत उपलब्ध असावी. त्यानंतर दुसरा काय, रोगाचा नाश करण्यास योग्य असावी. तसंच एकाच औषधी द्रव्यापासून अनेकविध कल्पना बनवण्यास पात्र असावी. चौथं तुम्ही नंबर टाकायचं. त्यानंतर औषधी द्रव्य रस गुण वीर्य विपाकादी अनेक गुणांनी युक्त असावी, अर्थात गुण संपन्न असावी. अशा प्रकारे तुम्ही इथं काय औषधीचे गुण लिहिले. आता एक सांगायचं राहिलं की जेव्हा पण तुम्ही मोठी सब हेडिंग टाकता, मोठी हेडिंग टाकता, त्यामुळे तुम्हाला एक तर मोठी म्हणजे काय करायचं, 1 2 3 4 आपले डायरेक्ट नंबर लिहायचे, किंवा मग एबीसीडी वापरू शकता तुम्ही अशा प्रकारे. पण वापरली म्हणजे 1 2 3 वापरले किंवा एबीसीडी वापरली तर त्याच्या खाली जे सब पॉईंट असतील त्यांना एक तर रोमन अंक वापरा, किंवा मग 1 2 3 4 अशा प्रकारे तुम्ही नंबर्स वापरू शकतात. वर इथं आता काय इथं बी लिहिलंय आपण, त्यामुळे 1 2 3 4 अशा प्रकारे वापरले. जर तुम्ही 1 2 3 4 असे नंबरिंग इथं केली तर इथं मग रोमन अंक मध्ये तुम्ही मांडू शकता अशा प्रकारे, जेणेकरून कन्फ्यूज होणार नाही झालं. कारण जे पेपर चेक करणार आहेत ते असे कन्फ्यूज झाले नाही पाहिजे की बरोबर काय लिहिलंय बाबा, हा पॉईंट कुठला आहे नेमका, तसं त्यांना वाटलं पाहिजे की अरे सुटसुटीत पेपर दिसला पाहिजे, छान पेपर दिसला पाहिजे. लागू द्या 2 पान लागू द्या, 3 लागू द्या, 4 लागू द्या, पण सुटसुटीत पेपर लिहून द्या मस्त. म्हणजे ज्यांना पेपर चेक करणं मोकळा पेपर दिसला तर तुम्हाला छानपैकी मार्क मिळतील त्यामध्ये. आणि पॉईंट मध्ये लिहा, इसे फॉर्मॅट मध्ये लिहू नका, मग एकदम चिटकून लिहू नका. कारण की आपल्याला जे पेपर असणार आहे तो मध्ये आपल्याला बरेचसे पानं असणार आहे आणि आपल्याला एकदम सगळे पानं पुरतात. फक्त आपला लिहिताना चांगलं लिहा, व्यवस्थित लिहा, सुटसुटीत लिहा, म्हणजे ज्यांना पेपर चेक करायचे एकदम व्यवस्थित पेपर चेक करू शकतात. आणि जसं जेवढं जास्त त्यांना सोपं जाईल पेपर चेक करायला तेवढं जास्त तुम्हाला मार्क मिळतील त्यामध्ये. आता पुढचा पाहतो आपण परिचारक गुण. आता परिचारक गुण मध्ये काय, त्याचा श्लोक लिहिला तुम्ही, उपचार ज्ञाता दाक्षम अनुरागच्च भर्तरी शौचम चेती चतुष्कयम गुण परिचारे जने. आता अशा प्रकारे श्लोक लिहिला तुम्ही. त्यामध्ये आता परिचारकचं काय गुण लिहू शकता तुम्ही, लगेच परिचारकच्या हेडिंगच्या खाली लगेच टाकलं. आता आपण परिचारकचे गुण पाहत होतो, त्या परिचारकच्या हेडिंगच्या खाली तुम्ही खाली लिहू शकता हे गुण. असं चार्ट केलं, एक तर गोल, एक तर सर्कल करा किंवा स्क्वेअर मध्ये लिहा. अशा प्रकारे काही ढग वगैरे काढल्यावर प्रयत्न करू नका. एक तर काय करा, स्क्वेअर करा किंवा काय एक तर स्क्वेअर काढा किंवा सर्कल काढा. ह्या 2 फॉर्मॅटमध्ये तुम्ही छानपैकी मांडू शकता. त्यानंतर काय, आता काय परिचारकचे गुण काय, उपचार ज्ञाता दाक्षम भर्त अनुराग आणि शौच. अशा प्रकारे तुम्हाला 4 गुण लिहायचे. समजा की उपचार ज्ञाता दाक्षम भर्त अनुराग आणि शौच असे लिहिले. त्याच्या खाली आता एक्सप्लेन करायचे परिचारक गुण. आता परिचारक गुण मध्ये काय, सेवा कार्य करण्याचे विधिवत पूर्ण ज्ञान असावे. सेवा कार्य करण्याचे विधिवत पूर्ण ज्ञान असावे. त्यानंतर काय, सेवा संबंधी सर्व प्रकारची कुशलता अंगी असावी. रोग्याच्या प्रति प्रेमभाव असावा. कायिक वाचिक मानसिक पवित्र भाव असावे. आता सांगण्याचा दृष्टिकोन कसा की तुम्हाला एलक्यू जसा पडला त्यानुसार तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे लिहितात की आता हेडिंग टाकली, त्याच्या खाली चार्ट वगैरे श्लोक लिहिला, चार्ट वगैरे काढला, त्यानंतर मग गुण लिहिले, मग एक्सप्लेन केले. अशा प्रकारे पेपर एकदम छान दिसतो, सुटसुटीत दिसतो, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त एलक्यू मध्ये मार्क मिळण्याचे चान्सेस आहे. आणि एसक्यू मध्ये पण तुम्हाला सांगायचं राहिला उद्देश की जर श्लोक सुद्धा नाही लिहिला तर असं जरी लिहिलं तुम्हाला श्लोक, मग विदाऊट श्लोक सुद्धा बी तुम्हाला चांगले मार्क पडतील त्यामध्ये. पण छान सुटसुटीत लिहा, फक्त अशा प्रकारे लिहा. आणि असं चार्ट वगैरे फॉर्मॅटमध्ये लिहिताल तर तेवढा पेपर सुटसुटीत वाटतो आणि तेवढा पेपर चेक करणाऱ्याला पण छान वाटतो आणि तुम्हाला ते इझी मध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम मार्क मिळतात यामध्ये. असं झालं असं. त्यानंतर आता रोगी आतुरचा आता श्लोक येत असेल तर ते अशा प्रकारे लिहायचं मस्तपैकी की श्लोक 2 ओळीमध्ये मांडायचा, तर डबल ॲरो मध्ये तो श्लोक घ्यायचा. स्मृती निर्देश व कारित्वम अभिरुत्वम
अथापिचं ज्ञापकत्वम च रोगाना मातुरस्य गुन्हा स्मृत, अशा प्रकारे श्लोक लिहिला. त्यानंतर आतुरचा आता चार्ट बनवला आपण की आतुर म्हणजे रोगी, रोगीचा आता काय गुणांचा चार्ट, स्मृतिवान, निर्देशकारित्वम, अभिरुत्वम आणि ज्ञापकत्व, अशा प्रकारे तुम्ही रोगीचा चार्ट बनवला. मग खाली एक एक गुण एक्सप्लेन करायचे. मग काय, स्मरणशक्ती चांगली असावी, त्यानंतर वैद्याचे आज्ञेचे पालन करणारा असावा, नंतर निर्भयता असावी म्हणजे घाबरणारा नसावा, नंतर ज्ञापकत्व अर्थात रोग उपद्रवाला योग्य प्रकारे सांगणारा असावा. अशा प्रकारे टोटल तुम्ही सगळा एलक्यू अटेम्प्ट केला, असा अटेम्प्ट केलाय जवळपास तुम्ही असं लिहिताल तर छानपैकी तुमचं 4 ते 5 पानांमध्ये पूर्ण एलक्यू होऊन जाईल. आणि अशा प्रकारे एसीक्यू सुद्धा आला तर एसीक्यूला आपल्या मिनिमम 2 ते 3 पानामध्ये लिहावं लागतं एसीक्यू. तो क्वेश्चनवर डिपेंड करतात क्वेश्चन केवढा आहे म्हणून, पण तुम्ही असं मिनिमम 2 ते 3 पानांमध्ये तुम्हाला एसीक्यू आणि एलक्यू जर झाला तर एलक्यू 4 ते 5 पानांमध्ये पण तुम्ही अशा प्रकारे लिहितात तर छान प्रकारे तुम्ही एकदम अगोदर वर सब हेडिंग टाकायची अशी प्रकारे की क्वेश्चनची हेडिंग, त्यानंतर मग ते कोणत्या तुम्ही कशानुसार लिहिताय, अष्टांगनुसार लिहिताय का चरकसंहितानुसार लिहिताय असा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर मग असं जे दिला असेल त्या रिलेटेड एक चार्ट करायचा सुरुवातीला, मग त्या सब पॉईंट घ्यायचे, त्यांना आपण नंबरिंग करायची. श्लोक येत असेल तर श्लोक लिहा, नसेल येत तर डायरेक्ट मग एक्सप्लेनेशन करा, त्यामध्ये पण चार्ट काढण्याचा प्रयत्न करा. मग जास्तीत जास्त चार्ट थ्रू पुढच्याला सिंपल वेमध्ये समजण्याचा काय तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क मिळतील पेपरमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि कोणाला काही पेपर रिलेटेड काही सध्याला काहीच वाटत असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की विचारा, आपण त्यावर व्हिडिओ आणूत. तुम्हाला काही जरी अडचण असेल तर चालतंय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.